ओम शांति। शोभा बहन हम सभी के बहुत ही फेवरेट थे। वैसे हम बहनों की एक छोटी सी फैमिली थी। फैमिली मेंबर अगर फैमिली से निकल गए तो ऑफ कोर्स सभी के लिए एक धक्का बैठता है, शॉक लगता है। हम सब बहनें उस शॉक से निकल ही रहे हैं, परंतु हम सभी आत्माओं को शिव बाबा के ज्ञान होने के कारण, जैसा आज बाबा ने कहा, बाबा ने तीसरी की कथा सुना करके तीसरा नेत्र प्रदान किया। उस आधार से हम सब ये जानते हैं कि आत्मा तो अमर है, शरीर तो विनाशी है। आज जाता है कोई, कल जाता है कोई, परसों जाता है कोई, इसीलिए जाना तो है ही शरीरों को। और आत्मा तो कभी मरता ही नहीं है, इसीलिए नो क्वेश्चन। परंतु हमारी श्रद्धांजलि इतनी है, 2008 से लेकर के हम सब नगर निवासियों के साथ जो आत्मा ने मिलकर के सेवा की, उस आत्मा के प्रति हम शिव बाबा से इतना कहते हैं कि मेरे मीठे बाबा, उस आत्मा को बहुत अच्छा रखो, सदा सुखी रखो। अगले में जहां भी जाएंगी उस आत्मा को सब सुख सुविधाएं मिले और आपका उस आत्मा के ऊपर आशीर्वाद सदा रहे, सदा आपकी दुआएं रहे। बस इतना ही हमारी बाबा से कहना है। बाबा तो हमारा बाप है, उनका काम है उस आत्मा की अभी भी पालना करते रहना। तो हम उस आत्मा के प्रति श्रद्धांजलि माना इतना ही कहेंगे कि हे आत्मा, तुम बाबा की दुआओं को लेने की पात्र सदा रहो, सदा तुम बाबा के पास रहो, बाबा के साथ रहो और बाबा को अपने साथ रख करके अपना जीवन अभी बिताया है तो ऐसे ही आगे बिताओ। यही आपसे हमारी प्रार्थना है। इन शब्दों से हम उस आत्मा के लिए श्रद्धांजलि, सुमनांजलि अपनी पूरा नगर सेंटर्स की ओर से हम उसको अर्पण करते हैं। ओम शांति। ओम शांति। ड्रामा की भाभी अटल है और वो अटल ही रहेगी, क्योंकि बाबा ने हमें एक ऐसा शस्त्र दिया है, या इसी बाबा ने हमें एक शक्ति दी है, ऐसा श्रीमत दिया है, और वो है ड्रामा। बाबा भी कहते हैं जो ड्रामा पर अडिग रहते हैं, निश्चय बुद्धि होकर के चलते हैं। बातें तो बहुत सारी आती है और जाती भी है, लेकिन इस कोरोना ने बहुतों को अपनों से अपनों को छुड़ा दिया है और परिवार के इसमें बहुत सारे ब्राह्मण परिवार की हानि हुई है इसमें,
आप सभी को पता नहीं होगा, लेकिन हमें सारे भारत से, सारे से फ़ोन व्हाट्सएप आते रहते हैं। और बहुत सारे बीच में हमारे समर्पित बहनों ने, बड़ी बड़ी बहनों ने शरीर इस कोरोना के कारण छोड़ा है। बहुत से ठीक भी हो गए और कईयों का स्कोर बहुत था तो वो अपने आप को बचा नहीं पाए। कई तो घर के अंदर ही क्वारंटाइन होकर के ठीक भी हुए। भाई भी, हमारे बड़े बड़े भाई भी इसमें चले गए। कई कुमारों ने भी शरीर छोड़ा, कई ठीक भी हुए। छोटी छोटी बहनों ने भी शरीर छोड़ा। जैसे भोपाल के अंदर एक सेंटर है जहाँ 3 बहनें रहती थी, बड़ा सेंटर है वो, 5-6 मंजिले और काफ़ी जगह है उनकी। तो उस सेंटर में जो बीच वाली बहन थी उसको वो पॉजिटिव आई, लेकिन स्कोर बहुत उसका नॉर्मल था, 2 या 1 था, इसलिए उसने घर के अंदर ही वो बड़े दीदी ने उसकी संभाल की। तो होता है ना, जो संभालने जाता है थोड़ा भी कुछ होता है तो वो आ ही जाता है। जैसे एक भाई ने, हमारे कुमार भाई ने एक बात बताई थी, जैसे झूम पर हम क्लास करते हैं तो उसके अंदर, तो हमने उसको कहा कि आप बाहर जाते हैं तो थोड़ा सा संभाल रखना। तो उसने कहा, बहन जी हम कोरोना के पास नहीं जाते, वो हमारे पास आता है। हम जाते नहीं, वो हमारे पास आता है, किसी न किसी द्वारा वो हमारे तक पहुंच ही जाता है। तो इसलिए क्या करें, करना तो पड़ता है, कर्म कांडांति। फिर भी हम तो जो भी सावधानी लेनी है वो लेते ही रहते हैं। और बाबा भी हमें कहता है स्वयं की सुरक्षा स्वयं करो, ये बाबा ने हमें पहले से बता दिया है। और दूसरी बात तो हम यही सीखते हैं कि आए अकेले जाना अकेले, ये भी बात सही है। लेकिन जब हम परिवार के बीच में आते हैं, संगठन के बीच में आते हैं, तो हमें संगठन चाहिए ना, अकेला क्या करेगा व्यक्ति। तो ऐसे ही वो बहन ने शरीर छोड़ा, कुछ समय के बाद फिर इस बहन को भी पॉजिटिव आई वो, और ये काफ़ी अच्छी तरह से पहुँचे। बड़ी बहन थी वो, उसके हाथ के नीचे 12-13 बड़े बड़े सेंटर्स थे, कई गीता पाठशालाएँ थी, कई क्लासेस थी, तो वो सारा संचालन करती थी। तो उसने भी 15 दिन के अंदर उसने भी शरीर छोड़ा। फिर छोटी बहन को भी हुआ, उसने भी शरीर छोड़ा। तो सेंटर पे कोई भी नहीं, आज भी वो सेंटर ऐसे के ऐसा पड़ा है, जैसे मधुबन से वो लोग बोलते हैं कि कोई आओ और वो सेंटर संभालो, क्योंकि इतना बड़ा सेंटर है लेकिन वहाँ संभालने वाला कोई नहीं है। सेंटर तो बड़ा है लेकिन क्या फायदा बताओ, कोई संभालने वाला नहीं है ना। तो हम भी वही सोचते हैं कि बहुत सारे मकान बना रहे, बहुत सारी बातें हैं, लेकिन ये जो पेपर किसके सामने आता है, शल किसको न आए, जिसके दुश्मन पर भी ये बारी न आए, लेकिन आती है तो फिर सब कुछ ले जाती है। तो उनको तो बहुत सारी ट्रीटमेंट मिली, समय समय पर मिली, लेकिन वो बच नहीं पाए। और वैसे ही हमारी, फिर हम सोचते थे बहुत सारे जोन के बहनें जा रही है, बहुत सारी छोटी मोटी, लेकिन हम कहते थे हमारा जोन बहुत अच्छा है, दादी के वंशज हम सारे बैठे हैं, हमारे जोन को कुछ भी नहीं, किसी से भी कहा भी खबर नहीं आती थी। लेकिन ऐसे जब निश्चिंत हो गए ड्रामा पर, और ये अचानक का पार्ट सामने आ गया। और वैसे भी हमारी शोभा बहन थोड़ी जिद्दी थी स्वभाव से, हम जितना समय से उसको जानते हैं, मेरे से 1 साल बड़ी थी, और मतलब एज के हिसाब से। तो जब भी वो पुणे आती थी, सुंदरी दीदी थी, तो कहाँ कहाँ से सेवा करके आती थी, और उसके अंदर इतनी अच्छी भावना थी कि मैं आज तक पूरे सब जीवन में उसकी जैसी बहन नहीं देखी है। निस्वार्थपना जो उसके अंदर कुट कुट के भरा था, जरा भी किसी में स्वार्थ नहीं, जरा भी किसी में उसका मोह नहीं था। जो भी कुछ मिलता था उसको सारा लेके आती थी और बहन जी के पास रखती थी, और कहती, बहन जी ये भाई ने मुझे ये दिया, गीता पाठशाला से ये मिला, सेंटर से ये मिला। बहन जी कहती थी, बहन शोभा आपके पास ये रखो, मुझे नहीं दो। बोला नहीं नहीं, देने से बढ़ता है, मैं यहाँ छोड़ के जाऊंगी, मैं नहीं लेके जाऊंगी, मैं अगर वो चीज़ देखूंगी तो मुझे वो याद आएगा। तो बहन जी कहती है, तूने मेरे सामने रखा ना, बाबा के यज्ञ में रखा तो ट्रांसफर हो गया, इसलिए तुम लेके जाओ। तो उसको रखने के वो ऐसे, जिसने भी सौगात दी ना, वो बड़ी प्यार से संभाल के रखती थी, उसके अंदर हुनर है। और कल भी हम वहाँ जामखड़ में जाकर चक्कर लगा के आए,
लेकिन सेंटर है, लेकिन सेंटर मूर्ति, मंदिर है लेकिन मूर्ति नहीं है, तो सेंटर कैसा लगता है ना। बहुत उस समय पिंच भी हुआ, बहुत मतलब दुख नहीं कहेंगे, लेकिन जिस व्यक्ति ने इतनी मेहनत करके इतना सेंटर बनाया, मतलब जहाँ भी जाती थी कहती थी, हम जब भी कहाँ सेवा पर जाते थे वो आती थी कहती है वहाँ भी बहन जी होना चाहिए ना सेंटर, जामखेड़ में भी सेंटर होना चाहिए ना बाबा का, मेरा नहीं लेकिन वो कहती बाबा का घर होना चाहिए। तो देखो उसकी तपस्या ने रंग लाया और उसने बहुत अच्छी तरह से वो सेंटर बनाया। ऊपर भी हॉल, हमें बहुत, उन्होंने बहुत सारा, हम जब नांदेड़ पर बने जाते थे वही रूट होता था, तो उसने बहुत बार बोला कि ऊपर का हॉल बनाया बहन जी देखने के लिए आओ, तो हमने कहा थोड़ा सा कुछ प्रोग्राम रखो तो हम आते जाएंगे, लेकिन वो नहीं हुआ। तो जैसे हमने सुना है कि उसको बहुत सारी बाबा ने मदद की, नहीं की ऐसी बात नहीं, अकेले थी लेकिन बाबा ने मदद की, डॉक्टर भी भेजा, ट्रीटमेंट भी भेजी, लेकिन हमारा जिद्दी स्वभाव वहाँ काम नहीं आया। यह सीखने की बात है, हमने तो बहुत ये बात सीखी है, क्योंकि जब हमें लेना होता है, जो भी कुछ सावधानी बरतनी होती है वो जरूर लेनी चाहिए इस समय। लेकिन उन्होंने, वो डॉक्टर भाई ने उसको दवाई ला के दी, और कल हमने देखा नजारा, वो दवाई जैसे की वैसे ही थी। उसने 3 दिन का कोर्स दिया था और 3 ही गोली थी उसकी, एक इसकी थी कोरोना की थी और एक टेम्परेचर की थी, लेकिन उसने एक ही डोज लिया। वो भाई ने हमें देखा और वो संदल के नीचे गोलियां रख दी ताकि सबको लगे, क्योंकि ऐसा होता है तो कोई सामने जा भी नहीं सकते। चलो बेचारे भाई बहनों ने बहुत तड़प थी कि हम, लेकिन करे क्या वो लोग, कुछ भी नहीं कर सके। और जब उनको पूछते थे आपने दवाई ली, हाँ मैंने दवाई ली, लेकिन 3 दिन के बाद हम कहते हैं ना, अगर जब कोई पॉजिटिव आता है, आधा घंटा 1 घंटा भी जाता है तो भी उसका स्कोर बढ़ता जाता है। ये हमने बहुत नज़दीक से देखा है, अनुभव किया है। बहुत सारे पुणे के अंदर भी भाई बहन इसके चपेट में आए हैं, लेकिन समय समय पर दवाई लेने के बावजूद वो ठीक हो गए। लेकिन हमारे शोभा बहन का स्कोर बढ़ता ही गया, क्योंकि दवाई नहीं ले रहा। 3 दिन उसने ऐसा ही निकाला, दवाई ली नहीं, एक ही डोज लिया, बाकी दवाई ऐसी की ऐसी थी। अगर वो दवाई वो बहुत अच्छी तरह से लेती थी तो आज वो हम सबके बीच होती थी। तो बाबा कहते इसके लिए, चलो कुछ भी हो, उसको हम ड्रामा कहेंगे, लेकिन अपने आप को बचा सकती थी, क्योंकि बाबा ने सारी मदद उसको दी हुई थी। डॉक्टर का आना, दवाई देना, उसने कहा अपने आप को घर के अंदर क्वारंटाइन करो। लेकिन इस बीमारी में हमने देखा, हमारे वे जगदम्बा में 5-6 भाई बहन, सेंटर की बहनें, भाई लोग भी इसमें आए थे, लेकिन जैसे उनको पता चला सभी को कमरे के अंदर बंद कर दिया। 3 हफ्ता उन्होंने उसकी बहुत अच्छी तरह से ट्रीटमेंट ली, दवाई ली, आज वो सभी सेफ है, सब बाहर आ गए हैं। तो उन्होंने ये नहीं सोचा कि हम क्यों दवाई, लेकिन हमारी शोभा बहन जी ने यही गलती की कि उसने किसी का नहीं सुना। तो प्लीज़ हम आपको सभी को यही कहते हैं, कुछ भी सिम्टम्स नज़र आए तो आप उसकी दवाई है, उससे ठीक हो सकते हैं तो आप जरूर लेना। और हमारे शोभा बहन के मुख से एक ही वाक्य होता था, मुझे कभी कभी बहुत वंडर लगता है, वो सभी को कहती थी मेरा सतयुगी शरीर है। क्या है? सतयुगी शरीर, इसलिए मुझे कुछ भी खाना नहीं है, दवाई लेनी नहीं है। और हमने देखा, जब से उसको देखा है, जाना है, बहुत समय से हमारा उसके 25-30 साल उससे हमारा संपर्क रहा पुणे के कारण। बहन जी के पास जब भी आते हमने देखा, कभी भी उसका सर दर्द हमने सुना नहीं कि उसको सर दर्द हुआ, उसने दवाई खाई, उसको कुछ हुआ, कुछ भी नहीं। वो कहती नहीं बाबा, उसका बाबा पर इतना अटूट निश्चय था, अटूट भरोसा था। शायद ये ऐसी बहन जो उनके अंदर, मैं फिर से कहती हूँ, नहीं होंगे, इतना निस्वार्थ सेवा थी। बाबा बाबा बाबा, बस बाबा ही करते रहते, रट लगाती। मैं कभी कभी कहती आप बोर नहीं होती हो, बस करो अभी थोड़ा कुछ और करो। नहीं, हम बाबा के खातिर। जब भी पुणे में आती थी हम देखते थे वो सारा टाइम बहन जी के पास ही बैठी रहती थी, मना बहन जी के पैर और इसके हाथ दोनों होता था, दोनों ही गप्पे मारते थे, मतलब इधर की उधर की से मैंने सेवा समाचार वो बहुत प्यार से सुनाती थी और बहन जी के पैर दबाती थी। तो जब भी वो आती थी हम कहते देखो अभी वो राम के पास हनुमान जाएगा फिर तो घंटों घंट बैठेगा, तो उसको उठाना पड़ता था। शोभा बहन जी उठो, अभी नाश्ते का समय हुआ। नहीं थोड़ा और करती हो। मैं कहती नहीं आप उठो, नाश्ता करो फिर आओ। तो कहती थी आप तो हर रोज करते ना, मुझे कभी तो मौका दो मेरे राम के पास बैठने का। बहन जी के प्रति उसकी बहुत भावना थी, बहुत श्रद्धा रखती थी बहन जी के अंदर, और कुछ ना कुछ पोटले बना के ले आती थी।
अपने बहन जी को जो भी पसंद है ना, कोतमीर की वड़ी कहो, आलू की वड़ी कहो, वो करंजी कहो, वो लेके आती थी। मैंने बोला आपको पसंद है इसका मतलब ये नहीं कि उनको भी पसंद है। हाँ मुझे पता है बहन जी को पसंद है। और बहन जी की नेचर थी, कोई भी प्यार से लेके आए ना, कोई भी माता लेके, तो वो टेस्ट जरूर करती थी, थोड़ा भी खाती थी, उनको सभी को खुशी हो जाती थी। ये बहन जी की नेचर रही। उसके सामने कहती थी, मुझे बुलाती थी, देखो खाया ना बहन जी ने, मुझे पता है बहन जी को पसंद है। मैंने बोला अच्छी बात है। बहुत निर्माण बहन थी, बहुत सारे गुण उससे सीखने को ये होता है। उसने कभी भी कहा नहीं मेरा सेंटर, जब भी बन रहा था तभी भी उसने कभी नहीं कहा मेरा सेंटर देखने के लिए आओ। वो कहती थी बाबा का छोटा सा घर है वो बन रहा है, समाचार भी ऐसे सुनाती थी। तो अब अभी जैसे मन से बाबा के पास गए और बाबा को कहा कि बाबा क्या है ये, इतनी अच्छी बहन जो सेवा कर रही थी, उसका किसी में भी मोह नहीं था, किसी में भी कुछ भी नहीं था उसका, फिर अचानक कैसे आपके पास आई। बाबा ने एक ही शब्द याद दिलाया कि बच्ची ने किसी का सुना नहीं, बच्ची ने किसी का सुना नहीं। अगर बाबा ने उसको मदद भी पहुंचाई थी, बाबा ने अपना कार्य किया था, लेकिन बच्ची ने वो अनदेखा किया। और बच्ची आज वो सुनती थी तो आज वो सेफ रहती थी। चलो कोई बात नहीं, बाबा ने कहा ऐसे बच्चों की भी बाबा को जरूरत है। सतयुग बन रहा है, बहुत सारी हमारी बड़े बड़े योगिक आत्माएं जो है, धारणा युक्त आत्माएं जो है, पवित्रता युक्त आत्माएं, वो तो चली जा रही, हम देख रहे हैं। ऊपर भी बाबा के लिए, बाबा को इसकी आवश्यकता है। तो बाबा ने कहा, मतलब बाबा ने जैसे शोभा बहन को दिखाया और कहा देखो आपको नीचे से क्या आया है, सेंटर से भोग आया है, आपको जो पसंद है ना वही आया है। लेकिन वो देख नहीं रही थी, वो कहती नहीं बाबा मुझे सेवा पर जाना है, आपने मुझे यहाँ क्यों बिठाया, मुझे सेवा पर जाना है, मुझे सेवा पर। बाबा ने कहा ठीक शांत हो जाओ बच्ची, अभी तुम सेवा पर नहीं जा सकती। क्यों, मैं क्यों नहीं जा सकती, मुझे बहुत सारी सेवा करनी है। वहाँ का सेंटर, बाबा का सेंटर अभी तक अधूरा है, उसको ठीक करना है। तो बाबा मुस्कुराते दिखाई दे और बाबा ने कहा बच्ची अब तुम वतन में आई हो, फाइनली वतन में आई हो, और आपकी जो सेवा की लगन है बाबा वो आपकी पूरी करेगा, लेकिन अभी इसमें तो नहीं है। तो कहते नहीं बाबा को यही बात उसने की, बाबा मेरा सत्युगी शरीर कुछ नहीं हुआ है मुझे, मैं अच्छी हूँ। तो बाबा ने कहा नहीं बच्ची, तुम उस शरीर को छोड़ के 3 दिन हो गए वतन में बैठी हो, और बाबा आपको बाबा के पास बिठाएगा, और आपकी जो भी ख्वाहिश है, जो भी संकल्प है, बाबा ने कहा आप और मैं मिलकर के उस संकल्पों को, उस सेवा को पूरा करेगा। फिर उन्होंने कहा आपके लिए भोग आया, आप खाओ। वो मना राजी नहीं हो रहे थे, लेकिन बाबा देख रहे थे, हम भी देख रहे थे। बाबा और दोनों की बहुत अच्छी नैन मुलाकात चल रही थी। बाबा उनको समझा रहे थे, और इसने एक ही रट लगा मुझे जाना है, मुझे जाना है, मुझे सेवा करनी है। तो बाबा ने कहा नहीं, आपकी बाबा संकल्प पूरा करेगा, आपसे बाबा सेवा कराएगा। आपका जो भी अधूरा सपना रहा है, अधूरी जो रही है, वो आज बाबा इस 13 दिन के अंदर पूरी करेगा। और फिर उन्होंने कहा ठीक है करेंगे ना आप, तो बाबा ने कहा हाँ करेंगे। मतलब बाबा से भी वो कैसी बात करती है, जिद्द से ये करती है। तो बाबा ने कहा ठीक है बच्ची, कोई बात नहीं है, बाबा आपका शरीर अच्छा ही था, कुछ तो कारण बना है, और बाबा को आपकी सेवा की आवश्यकता है। फिर हमें कहा कि हमने कहा शोभा बहन परिवार सब नगर में इकट्ठा हुआ है। हाँ मुझे पता है, आप कल वहाँ भी गए थे जहाँ बाबा का घर बना है। तो बाबा ने कहा ये सभी बच्चे मिल कर के जो बाबा का, आपका नहीं लेकिन बाबा का सेंटर है, उसको पूरा करेंगे, जो थोड़ा अधूरा रहा हुआ है उसको ठीक करेंगे, और फिर सेवा होती रहेंगी। और फिर बाबा ने कहा तुम भी बीच बीच में जाकर के चक्कर लगा के आना। तो ये बाबा की और उनकी बातें हो गई। फिर उसने मेरे तरफ देखा तो मुझे कहती मैं फाइनली ऊपर आ गई अभी ना, तो मैं अभी नहीं आ सकती। मैंने बोला आप आ सकते सूक्ष्म शरीर से। तो बाबा ने कहा हाँ बच्ची की आश भी पूरी हो जाएंगी। और ऐसे कहते हैं बाबा ने उसको प्यार से भोग स्वीकार किया। तो उसने कहा बाबा मुझे नहीं खाना है, पहले आप खाओ। बोला नहीं, ये आज आपकी बारी है, रोज तो आप बाबा को खिलाती है, लेकिन आज बाबा आपको खिलाएगा। तो बड़ा वंडरफुल सीन संकल्पों से देखा, और फिर बाबा ने उसको भोग स्वीकारा। और फिर बाबा ने कहा कि सभी बच्चे इकट्ठे हुए, क्या संदेश देना चाहती? वो तो कहती कुछ नहीं देना है,
वो सब अपनी जिम्मेवारी जानते हैं। और जो मेरा संकल्प है सारे बहनों को पता है, बस वो बाबा का घर पूरा हो जाए और वहाँ बहुत अच्छी तरह से सेवा हो जाए, यही मेरा संकल्प है और कुछ नहीं। और फिर बाद में कहा कि हर एक ये सोचे कि जिद्द न करे, ये बात उसने दोहराई, जिद्द न करे। मैंने बोला आपने वही किया? बोला वही गलती मैंने की, मैंने जिद्द किया इसलिए मुझे इस शरीर को छोड़ना पड़ा। फिर ऐसे कहते हम बाबा से, शोभा बहन से लेकर के और सभी को, आप सभी को बाबा ने भी और हमारी शोभा बहन ने भी बहुत प्यार से याद प्यार दी और हम फिर यहाँ उपस्थित हो गए। तो ऐसे हमारी शोभा बहन बड़ी ही सरल स्वभाव की थी, कोई भी उसके मन के अंदर कुछ भी नहीं था, कुछ भी मतलब कुछ भी नहीं है। कोई भी इधर उधर की बातें सुनते ना वो चुप कराती थी, चुप हो जाओ, बाबा की बातें करो ना, इधर उधर की क्यों करते हो। मना उसको इधर उधर का भी सुनना अच्छा नहीं लगता था, वो तुरंत बाबा की बातों पर जाती, बाबा देख रहा है, बाबा सुन रहा है, आपको ऐसा नहीं करना है, हमें संगठन बनाना है, हमें पॉजिटिव रीति से सोचना है, वो उसका हमेशा का होता था। तो इसलिए उसके मन के अंदर भी नेगेटिव विचार नहीं थे, बहुत अंदर से वो पवित्र सोल थी, निस्वार्थ भावना वाली थी, अपने प्रति जरा भी कुछ भी इकोनॉमी का संस्कार था। हमने कल देखा वहाँ सेंटर जाके, मैं बहुत समय के बाद गई, छोटी छोटी डब्बियाँ छोटे छोटे ऐसे इकट्ठी करके रखे हैं, मैं देख करके बहुत हंसने पड़े। मैंने छोटे छोटे डब्बे में ये क्या रखेंगे, बहुत सारे डब्बे ऐसे इकट्ठे थे। तो मैंने बोला इसमें क्या करें, मैं बहनों से बात कर रही थी तो हमने कहा उसका ये संस्कार था कि कोई भी वेस्ट न जाए, शायद हो सकता है उसको उसने किसी को जल देना हो इसलिए रखा होता है। तो इकोनॉमी का अवतार थे, मना कुछ भी बात। मैंने देखा जब बहन जी ने 15 साल पहले की बात है, शरीर छोड़ने के पहले बहन जी ने उसको छोटी सी पर्स दी थी, वो भी वो जैसी की वैसी, उसने यूज नहीं की लेकिन वैसी की वैसी है। मतलब हम आता है तो यूज करते ना, लेकिन वो जो भी सौगात देते थे बड़े प्यार से वो संभाल के रखती थी। अभी पता नहीं किन किन ने सौगात दिए, उसने यूज नहीं किया वैसे ही है। फिर जाएंगे तो हम सभी का यही संकल्प है, बाबा ने जो दिया है, थोड़ा सा जो अधूरा रहा हुआ है वहाँ का जो मकान का थोड़ा सा काम, तो हम सभी मिल करके उसको दाना कना लगा के उसको ठीक करेंगे और उसकी अंतिम इच्छा जो है वो हम सभी पूरी करेंगे ना हम सभी, तो वो पूरी करेंगे। और फिर वहाँ बड़ा ब्रह्मा भोजन रखेंगे लॉकडाउन पूरा होते ही, और फिर बाबा की भी आश पूरी हो जाएंगी। ओम शांति। तो मैं उनको श्रद्धांजलि सुमनांजलि अर्पित करती हूँ। बस ऐसी ही बाबा की सेवा करते रहे और हमने बहुत कुछ उससे सीखा है और सीखना ही है। ओम शांति। ओम शांति। बहन जी तो शोभा बहन जी के प्रति परिचय तो दिया ही है। शोभा बहन जी सरल सादा सिंपल थी, तो आप सभी को मालूम ही है। बाबा को भी देखो अच्छे अच्छे बच्चे ही चाहिए, तभी तो लेते ना, है ना। जैसे गुलजार दादी है, वो दादी है, दादी माना अच्छे अच्छे बच्चों को एडवांस पार्टी में अपना कार्य के लिए ज़रूर बाबा बुलाते हैं। तो शोभा बहन जी भी उनकी अलक्ष्य को हो व ड्रामा को हो, ड्रामानुसार ये करुणा एक निमित्ता तो हम सभी के बीच से विदाई लिया। तो सेवा भाव बहुत था, निस्वार्थ भाव। बाबा उन्हें और अच्छा मौका देने के लिए शायद लिया, सेवा की चांस देने के लिए लिया। तो ये सभी हम सभी को ज्ञान है, समझ सकते हैं। तो हमारा वश में कुछ है ही नहीं है, इसलिए हम सभी मिलकर उस आत्मा को श्रद्धापूर्वक श्रद्धांजलि अर्पण करेंगे। तो उसी निमित्त हम सभी 3 मिनट शांतिपूर्वक बैठेंगे। ओम शांति। पुण्य आत्मा अपनी सेवा कार्य की सदा शोभा थी। उनकी जो सेवा कर्मणा
वाचा मनसा एक आदर्श सेवा, और सेवा की सचमुच शोभा थी नहीं, है ही बोलना पड़ेगा। क्योंकि अभी अभी दीदी जी ने सुनाया कि बाबा के साथ भी वो वही बाबा को समझा रही कि मुझे सेवा के लिए जाना है। ऐसी पुण्य आत्मा शरीर से हमारे साथ नहीं है, लेकिन वो ईश्वरीय परिवार की सदस्य है, वो हमारे परिवार की सदस्य है, वो बाबा की बच्ची है। और उन्होंने जो आदर्श सेवा का हमारे सामने रखा है, वही आदर्शों को सामने रखते हुए हम भी कुछ सेवा करें, ये संकल्प हम सबका है ही है। मेरा और उनका 3.5-4 साल से परिचय हुआ, और एक बार ऐसे ही मुझे फोन आया उनका कि जामखेड़ में डॉक्टरों की सेवा करनी है, तो हम मिलकर करेंगे। तो मुझे बड़ी खुशी हुई, और बात करते करते फोन उनका छूट गया। मैंने फिर से लगाया, तो फिर उन्होंने फोन उठाया, बोले नहीं मेरे हाथ को ना फ्रैक्चर हुआ है, तो ज़्यादा समय तक मैं फोन नहीं उठा सकती। तो बाय द वे मैं शोलापुर से नगर आ रही थी और जामखेड़ से गुजर रही थी, तो मैंने बोला कि नहीं मैं तो यहीं पर करीब हूँ, तो मैं आती हूँ। तो मैं सेंटर पर गई, नुमा शाम का समय था, हमने योग किया, उसके बाद फिर हमारी बातचीत हुई, और फिर जो सेवा करनी थी वो सेवा का प्लानिंग हो गया। यानी सदा सेवा का मन में एक संकल्प लेकर जो दीदी ने अपना पूरा जीवन ही समर्पित किया, तन से, मन से, धन से, जन से, और ऐसी समर्पित भावना, समर्पित वृत्ति, समर्पित एक आदर्श हमारे सामने रखा है। सच नहीं लगता कि दीदी हमारे साथ नहीं है। हॉस्पिटल में मैं भी पहले दिन प्रभा दीदी के साथ गई थी, डॉक्टर्स लोगों के साथ बातें भी हो गई, उन्होंने कहा भी था, सभी मिलकर योग भी कर रहे थे। लेकिन जैसे दीदी ने कहा कि ड्रामा और जो हमारे साथ अभी शरीर से नहीं है लेकिन मन से है और सदा रहेंगे, ऐसे पुण्य आत्मा को मैं श्रद्धा सुमन अर्पित करती हूँ। और आज मुरली के द्वारा भी बाबा ने कहा था कि तीसरा नेत्र, जो तीसरा नेत्र बुद्धि का नेत्र है, और आज संयोग करो कि आज जागतिक दृष्टिदान दिवस भी है। और ऐसे समय पर एक 4 लाइन शोभा दीदी के लिए मैं कहती हूँ। मेरी कविता है, मराठी में है। 2 श्वासातले अंतर, जीवन मरणाचा हा फेरा। 2 श्वासातले अंतर, जीवन मरणाचा हा फेरा। मरणाचा हा फेरा अमृतमय होऊ दे। मरणाचा हा फेरा अमृतमय होऊ दे। मरण कसलं ते, हे तर एक समर्पित जीवन, हे तर एक समर्पित जीवन। और सचमुच अमृत वेले के समय उन्होंने बाबा की गोद ली है। ऐसे ही अमृतमय समय उनके जीवन में आगे भी रहे, और बाबा का साथ और हाथ तो है ही है। अपने सबके तरफ से मैं उनको श्रद्धा सुमन अर्पित करती हूँ। ओम शांति। ओम शांति। शोभाबाईंबद्दल कुठून सुरुवात करावी हेच मला समजत नाही आहे, सॉरी। परंतु बाबांनी 7 तारखेलाच एक शब्द मुरलीमध्ये पहिला दिला, ड्रामा, आणि
मला काहीतरी थोडंसं मनात समजलं की बाबा मी फार एकाग्रतेने मुरली वाचत होतो, ऐकत होतो आपल्या आशा दिदी वर्षीच्या, आणि ड्रामाचा एवढा पाठ त्यांनी पक्का केला त्या 7 तारखेला की मी काही सांगू शकत नाही की मला संकल्पाला काहीतरी समस्याला सामोरे जावं लागणार आहे. हा मला संकल्प पोचला आणि पहाटे 4 वाजता मला फोन पोचला. अशा मी योगामध्येच बसलेलो होतो आणि अतिशय योग आणि बाबांना विनंती बी करत होतो, रिक्वेस्ट बी करत होतो, परंतु बाबा म्हणतात शेवटी ड्रामा. बाबालाही सर्वांना जे आवडते ते बाबांनाही आवडतात. जसे त्यांचे बाबांनी सांगितलं की अनेकांनी त्यांचं वर्णन केलं की ते एक सादगी आणि निष्कपल म्हणलं जातं आणि एकदम एक नामी इकॉनॉमी आणि जसं मम्माचा मास आहे अशा मासमध्ये त्यांनी शरीर सोडलं. एक तर मला थोडंसं हलकंसं बरंही वाटतं आहे, परंतु एक अशा महान आत्म्याला आपल्यातून जावं लागलं मध्यंतरीण सेवा सोडता. कारण त्यांनी सुरुवातीपासून अशीच सेवा केली. एक जर सांगायचं म्हटलं तर फार म्हणजे विशेष आहे. ज्यावेळेला त्या लोणंदला आल्या होत्या, लोणंदला एक छोटीसं रूम मिळालं होतं. जसं पहिले दादे वगैरे होतं ना, बेडरूम तेच, क्लासरूम तेच, किचन रूम तेच, स्टोव, आणि सांगायचं म्हणजे की तिथं ते लाटणानी पळपोट आहे ना ते सुद्धा स्वयंपाकाला नव्हतं. ते चपाती कशी बनवत होती माहिती आहे का? तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल. प्लेट आणि ग्लासनं चपाती बनवत होते. हे अक्षरशः आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. आणि बाथरूमसुद्धा नव्हतं. ते दुसरे एक माताच्या घरी जायचे स्नान पाणी करायला आणि अशातून अशीच त्यांनी सेवा निर्माण केली. असं कुटकुट त्या मातांना ज्ञान सांगितलं. तिथून त्यांची ट्रान्सफर झाल्यानंतर त्या मातांनी सेंटर त्या ठिकाणी बनवलं. बहीण नसताना एकमेव सेंटर लोणंदचं आमचं की मातांनी ते सेंटर उभं केलं. एका मातेने जागा दिली आणि त्या जागेवर इतकं सुंदर सेंटर उभं केलं आणि त्यानंतर मिरजला गेल्या. म्हणजे अशा प्रकारे आजसुद्धा अशा माता आहेत. मी त्यांचं वर्णन करतो की हातोडीने तोडल्या तरी तुटणार नाही असं त्या शोभाबंजींनी त्या मातांना घडवलं आणि असं सेंटर दिव्य आणि भव्य उभं केलं. आणि त्या सेंटरमध्ये कोण येणार आहे तर त्या सेंटरमध्ये आल्या आमच्या उषाबंजींनी, सुंदरीबंजींना, त्यांना उषाबंजींना पाठवलं आणि आजसुद्धा त्यांचं नाव लोणंद सेंटरला आहे. अशी महान आत्मा, श्रेष्ठ आत्मा. आणि विशेष सुरुवातीला त्यांना आमची लौकिक बहीण त्यांच्या गावामध्ये होते. त्या गावामध्ये पाठशाळा उघडली आणि त्या पाठशाळेमध्ये त्यांची आई आणि दोघींनी येत होत्या. आणि आमचे सुभाषबाई ज्ञानसोरला असतात ते एक क्लासमेट होते आणि ते क्लासमध्ये आल्यानंतर त्यांची ओळख झाली आणि त्यांचं ज्ञान त्यांच्यामध्ये इतकं रुजलं गेलं आणि इतकं बाबा 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 आणि सेवा सेवा सेवा. कधी व्यर्थ संकल्प नाही, काही नाही. 2-3 महिन्यापूर्वीच आल्या होत्या सातारला. आमचे कुमार भट्टे होते. असं संबोधन केलं त्यांनी आम्हाला सर्वांना वरच उडवलं एकदम. इतकं सुंदर आमचा क्लास त्यांनी केला. अशा महान आत्मांना बाबा अनेक चांगल्या ठिकाणी आणि योग्य ठिकाणी मार्गदर्शन देणार आहे आणि योग्य ठिकाणी ठेवणार आहे अशी आम्हाला म्हणजे पूर्ण आशा आहे. आणि फार त्या सेवा करणार आहे त्यांच्या प्रत्येक शब्दातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या व्यवहारातून. या ठिकाणी ओम शांती. धन्यवाद. आणि ते जामखेड परिवार आणि आपल्या नगर परिवाराने सर्वांनी अतिशय सेवा केली. त्यांची आमची कमी भासून दिली नाही. अंत समय तक त्यांनी सेवा केली. त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद करतो. ओम शांती. ओम ओम शांती. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. अगदी त्याच पद्धतीनं आदरणीय शोभाबहीणजींचं जीवन होतं. त्यांच्या गुणरूपी कीर्तीचा सुगंध आज जामखेडमधून संपूर्ण देशभर वाहत आहे. त्यांच्याप्रती विशेष स्नेह म्हणजे 2010 साली एज्युकेशन रॅली होती आणि मला पुणे ते नांदेड या रॅलीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. जामखेडमध्ये मी ज्यावेळी गेलो 2 दिवस त्या ठिकाणी सेवेची संधी मिळाली आणि त्या सेवेमध्ये मला कळलं की शोभाबहीणजी या सातारा जिल्ह्यातील आहेत. तेव्हा मला खूपच आनंद झाला की जिल्हा ओलांडून
जामखेडमध्ये त्या निस्वार्थपणे सेवा करीत आहेत. तेव्हापासून एक विशेष एक ओढ होती की ज्या ज्यावेळी आम्ही बीडला किंवा परभणीला किंवा नांदेडला आम्ही जात असू त्यावेळी नेहमीच आम्ही बहिणजींच्या सेवा केंद्रामध्ये थांबून त्यांचे मार्गदर्शन आम्ही ऐकत होतो. जसं बाबांनी सांगितलं की योगी कसा असतो तर क्लीन अँड क्लिअर असतो. हे त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आम्हाला समजून येते की किती क्लीन होत्या त्या. स्वच्छ बुद्धी, निस्वार्थ वृत्ती. बाबांनी अव्यक्तवाणीमधून सांगितलं ना, श्रेष्ठ स्थिती का आधार श्रेष्ठ वृत्ती. बाबांनी ज्या 4-5 प्रकारच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत त्या सर्व वृत्ती त्यांच्या जीवनामध्ये दिसून येत होत्या. कल्याणकारी वृत्ती, सर्वांच्या प्रती कल्याणाची भावना. अगदी सुट्टीसाठी म्हणून निगडी गावी आलेल्या असल्या तरी सुद्धा त्या स्वस्थ बसत नव्हत्या. आपल्या परिवारातील सर्वांना ज्ञान सांगण्याचं, त्याच पद्धतीनं योग कसा करावा याचं मार्गदर्शन त्या करत होत्या. सूरजभाईजी ज्यावेळी लोणंदला आले त्यावेळी सुद्धा मी 4 दिवस लोणंदला सेवेसाठी गेलेलो होतो. त्या ठिकाणी बहिणजी सुद्धा आलेल्या होत्या. सेवा समाप्तीनंतर मला बहिणजींना त्यांच्या गावी सोडायचं होतं आणि त्या प्रवासामध्ये त्यांनी खूप काही जीवनातील त्यांनी चांगले अनुभव सांगितले. त्यांनी त्यांच्या भावाची शेती आहे, सेंद्रिय गुळापासून सेंद्रिय गुळ त्यांच्या गुराळावर तयार केला जातो. तर मला त्यांनी सांगितलं की आपण तिथं जाऊया. आम्ही त्या ठिकाणी गेलो तर सेंद्रिय गुळ हा किती चांगला आहे आरोग्यासाठी हे शहरी लोकांना कळावं यासाठी सकाळ ग्रुपचे काही वार्ताहर त्या ठिकाणी आलेले होते. मग त्या म्हणाले की आपण आता त्यांना बाबाचा सुद्धा परिचय दिला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी ईश्वरीय ज्ञान सांगायचंच. थोडं का असेना त्या आत्म्याची जी तहान आहे ती भागवायची आणि ईश्वरीय ज्ञान स्पष्टपणे कसं सांगावं ही त्यांच्याकडे एक विशेषता होती. कल्याणकारी वृत्ती होती, स्नेहभरी वृत्ती होती. सर्वांप्रती स्नेह हा त्यांच्या नजरेतून त्यांच्या जीवनातून अगदी झलकत होता. निस्वार्थ वृत्ती होती, निर्विकल्प वृत्ती होती, निर्व्यर्थ वृत्ती होती. म्हणजे जसं आदरणीय बहिणजींनी आत्ता सांगितलं की आपल्या झोनमध्ये जे काही गिने चुने एक महान आत्मे आहेत त्यापैकी अशा शोभा बहिणजी होत्या आणि खूप म्हणजे कमी वेळामध्ये त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. परंतु त्यांनी जी 40 वर्ष ईश्वरीय सेवा केली, अगदी सांगलीपासून सांगली, सातारा, पुणे, जामखेड असेल अन्य ठिकाणी, तर या 40 वर्षाच्या सेवेतील त्यांनी जे केले त्या प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. कृतज्ञता फार महत्त्वाची आहे. ज्या व्यक्तीनं आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं त्या व्यक्तीप्रती आपण आपल्या मनाचे उद्गार व्यक्त केले पाहिजेत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या येणाऱ्या 13 दिवसामध्ये शोभा बहिणजींच्या प्रती योग करत असताना किमान 10 वेळा कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञता व्यक्त करताना आपलं स्टेटमेंट असं असलं पाहिजे जसं की आदरणीय शोभा बहिणजींनी 40 वर्ष ईश्वरीय सेवा केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशा पद्धतीचे एक 10 विधानं तुम्ही तयार करा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करा. त्यांना खूपच आनंद वाटेल. आज या ठिकाणी
आम्ही साताराहून एक 4-5 भाऊ आलो. त्याच पद्धतीनं त्यांच्या परिवारातील सुद्धा त्यांचे भाऊ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. साताऱ्यातील सर्व सेवा केंद्र, उपसेवा केंद्र, गीता पाठशाळा आणि समस्त ब्राह्मण परिवारातर्फे आज त्यांच्याप्रती मी श्रद्धांजली अर्पित करतो. बाबांनी त्यांना ॲडव्हान्स पार्टीमध्ये जी विशेष सेवा दिलेली आहे ती सेवा त्यांच्याकडून पूर्ण हो हीच सदिच्छा व्यक्त करतो. ओम शांती. ओम शांती. 23 तारखेला दीपक भाईचा फोन आला की असा शोभादीदींना सुरभी हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही आणलेलं आहे आणि तुम्ही कुठे आहात? तर मी लास्ट संडे आहे, तसे माझी ड्युटी तर रोज नगरलाच असते. तर ठीक आहे, आता सुरभीमध्ये नेलं तर तिथं बेड असेल तर हे करा, नसेल तर मग सिव्हिलला हे करू म्हणे. तर ते म्हणे आता इथे आहे म्हणे. सुनंदा दीदीने सांगितलं की चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करा आणि चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट द्या, कुठल्या प्रकारची कमी नका पडून देऊ. आणि त्याप्रमाणे त्यांनी ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी आल्यानंतर पहिलं सुरभी हॉस्पिटल या ठिकाणी गेलो. तिथं मला वाटतं प्रभा दीदी कुठेतरी बाहेर असतील, माझी भेट नाही झाली. डायरेक्ट त्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला. माझ्यासोबत RTO संजय भाई होते, ते त्याच्या शेजारी सुरभीच्या हॉस्पिटलपाशी राहायला होते. त्यांना सोबत घेतलं आणि डॉक्टरला भेटलो. तर त्यांनी सांगितलं अशा प्रकारचा स्कोअर आहे 22 आणि ऑक्सिजन लेवल 7 लिटरवरती त्यांची 84 होती आणि इथं 10 लिटरवरती आता 91पर्यंत आणलेली आहे आणि सध्या ऑक्सिजन आम्ही देत आहोत. गरज पडली तर त्यांना बायोपेपर आम्हाला घ्यावा लागणार आहे. आणि नंतर मग प्रभा दीदी पण आल्या आणि त्यांना सांगितलं अशा प्रकारची कंडिशन आहे. तर मग त्यांना सांगितलं मॅडम कांकरे आहेत आपल्या, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केला का? त्यांनी केला होता परंतु फोन काही लागला नाही म्हणे. मग मी फोन लावला, मॅडमने फोन उचलला आणि मी सांगितलं मॅडमला अशा प्रकारचे आपल्या दिदी आहेत आणि त्या ॲडमिट आहेत. मॅडमने लगेच त्या डॉक्टरांकडे मला फोन द्यायला लावला आणि सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि त्याप्रमाणे सांगितलं जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे भरत भाई त्याप्रमाणे चाललेलं आहे आणि तुम्ही तसेच ठेवा. मग आम्ही भेटण्याची इच्छा व्यक्त केली तिथल्या जे हेड आहेत गांधी डॉक्टर त्यांना. तर ते म्हणाले की ठीक आहे, तुम्हाला भेटून देतो मी ॲज अ मेडिकल पर्सन आहात म्हणून. परंतु नंतर त्यांनी सांगितलं की माझा भाचा स्वतः या ठिकाणी ICU मध्ये आहे, व्हेंटिलेटर आहे, मी सुद्धा त्याला भेटत नाही. तर मग आमचे जे प्रोटोकॉल आहे ते तुम्ही मोडू नये अशी आमची इच्छा आहे. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्यांनी आम्हाला कॅमेऱ्यामध्ये बहिणजी जे काही ट्रीटमेंट चालू ते दाखवलं. मी प्रभा दीदी, सोनल दीदी आणि संजय भाई असे आम्ही त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना पाहिलं. तर दीदींची स्थिती इतकी चांगली होती की त्या स्वतःच्या हाताने त्यांचं पांघरून घेतात, अगदी मनसोक्त राहत होत्या, म्हणजे खुशीत दिसत होते. असं काही वाटत नव्हतं का ते आजारी वगैरे आहे. आणि रोजची रोज मग मी त्यांचा समाचार घेत होतो. तर 1-2 दिवसांनी त्यांना बायोपेपर घेतलं आणि मग मला सांगितलं दीपक भाईने आम्ही काही आयुर्वेदिक औषधं सुरू केली त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्याने आणि त्यांना चांगल्या प्रकारे फरक घेऊन त्यांना बाहेर पण आणलेले. परंतु परत थोड्या दिवसांनी त्यांना ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानंतर पुन्हा आतमध्ये घेतले. तर सांगायचं तात्पर्य की शोभा दीदींचा परिचय मी कर्जतला होतो तेव्हापासून आहे आणि त्या रोज मला फोन करायचे. आजारी पडण्यापूर्वी पण त्यांनी मला फोन केला होता, परंतु सेवेविषयी केला होता, स्वतःच्या तब्येतीविषयी नाही. तर मला नाही वाटत मी अशी बहीण पाहिली की जिच्याकडे व्हॉट्सअप नाही, ऑनलाईन. मी बहिणजी तुम्ही काय करता? ते मी ऑनलाईन सेवा नाही करत. मग मी काय करता? मी भोग बनवते गुरुवारी आणि सगळ्याला देते म्हणे. म्हणजे अशी बहीण होती की कुठली बहीण मला आज तरी असतील अशा अनेक बहिणी पण माझ्या तरी बघण्यात आल्या नाही की ज्याच्याकडे व्हॉट्सअप नाही आहे. बहिणजीला म्हटलं मी व्हॉट्सअपवर तुम्हाला असं काही पाठवतो सेवेसाठी, नाही माझ्याकडे नाही, स्वप्नील भाईकडला पाठवा. आणि सतत माझ्याशी संपर्क करायचा त्यांचा, प्रत्येक गोष्ट सेवा करायची विचारायचा, स्वप्नील भाईला सांगायचा. आणि त्यांनी पत्रकाराची अशी सेवा केली होती की 40 गावामध्ये त्यांचा संदेश जातो. आजही तिथल्या पत्रकारांनी ते त्यांचं नाव घेतात, इतकीच म्हणजे सेवा करत होत्या. शारदा दिदीला पण पुण्याहून त्या नेहमी बोलवायच्या की सेवा करण्यासाठी. म्हणजे सेवेचा इतका मग उत्साह होता त्यांना की वर्णन जसं दिदीने सांगितलं का त्यांना सेवा सेवा सेवा, शिवबाबाची सेवा शिवाय दुसरा संकल्पच नव्हता. तर अशा या शोभा दिदी ज्या आहेत खरंच साताऱ्याच्या सितारा होता. एका मेसेजवरती आलं की आमच्या शोभा दिदी ह्या साताऱ्याच्या सिताऱ्या होत्या. नेहमी म्हणायच्या आम्ही सगळे साताऱ्याचे सितारे आहोत. जेव्हा सूरजबाईच्या भट्टीला आलं तेव्हा पण म्हणाय, खरोखर त्या सितारा होत्या.
आणि आज तो सितारा जो आहे तो बाबांच्या जवळ जाऊन बसलेला आहे. परंतु त्या सिताराचा प्रकाश मला वाटतं आता कमी नाही होणार, अजून वाढणार. कारण अव्यक्त वतनवासी बनल्याने ह्या 13 दिवसामध्ये तर त्या इतक्या काही सेवा करतील. जसे शरीर सोडल्यानंतर आत्म्यामध्ये एवढी काही शक्ती असते, ती प्रत्येकाला त्या खेचून आणतील आणि त्यांचे जे संकल्प आहे त्या पूर्ण करतील. म्हणूनच नलिनी दिदींनी जे सांगितलं की अनेकांचे व्यापाऱ्यांचे सारखे फोन येत राहिले, याचं कारण काय की त्या प्रत्येकाला टच करू राहिल्या, कॅच करू राहिल्या की मी आहे तुमच्यासोबत. अशा भोळ्या भावड्या बहिणजी मी तरी अशा बघितल्या नाही की अगदी साध्या आणि भोळ्या, काही त्यांना विचारा काय सेवेविषयी असा कशा. ज्यावेळेस मी सेवेला गेलो त्या ठिकाणी आमच्याकडे मेडिकल फील्डची सेवा होती आणि व्यसनमुक्तीचं प्रदर्शन ऑल महाराष्ट्रामध्ये ठेवलेलं होतं. तर त्यांनी आमदार लोखंडे साहेब आहेत, ते आता खासदार आहेत, त्यावेळेस त्यांचं गाव आहे दिघी गाव, जामखेड तालुक्यात. तर त्या दिघी गावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रदर्शन ठेवली होती. तर मग संध्याकाळी मी हॉल्टिंगला गेलो, कारण खेड्यागावात जायचं होतं. तर मी असा अनुभव केला की सकाळी आपल्याला कुठली तरी दिदीने गाडी केली असं आणि त्या गाडीत आपण सगळे मटेरियल घेऊन जाऊ. सकाळी बघतो तर दिदीने तीचे गावाकडे जाणार रिक्षा असतात ना त्याच्यामध्ये म्हणे आता बसायचं आपल्याला. मी कधी निघायचे जेव्हा भरण तेव्हा निघायचं भरण दोघांनी. आणि मी आणि दोघंच आम्ही ते प्रदर्शनाचे बंडल वगैरे घेतला. बाकीचे भाई बहिणी त्यांचे माता होते त्यांना घेतलं आणि त्या छोट्याशा डुगडुगेने आम्ही त्या दिघी गावात गेलो. आता तिथे तर प्रदर्शन वगैरे लावले, तिथे चांगले त्या विज्ञान प्रदर्शन असतं त्या ठिकाणी ती प्रदर्शन होतं. आमदाराचं गाव असल्यामुळे मोठ्या प्रकारे VIP त्या ठिकाणी आले आणि चांगल्या प्रकारे सेवा झाली. परंतु मग मी दुसऱ्या दिवशी निघून गेलो. मग त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं तुम्ही काय केलं. ते मी 7 दिवस तिथंच राहिले मुक्कामाला. बघा अशा दिदी कुठल्या आहेत. मी राजेश्वरी दिदींचा एक अनुभव ऐकला होता सुरुवातीला, का त्या बैलगाडीत बसून चांबोडी या गावाला सेवेला गेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर हा अनुभव ऐकला की एक दिदी एकदम खेडेगाव, जिथं पाणी पण नाही, रस्ते पण नाही आणि परत गाड्या पण नाही जायला, तिकडे डुगडुगेने जाण्याचं कारण इष्टच नव्हते तिकडे जायला. मग अशा दिदी आजही आपल्या अलौकिक परिवारात आहे हे मला शोभा दिदीकडे पाहून आहे म्हणजे समजलं की 7 दिवस त्या जसं तुळसाराम म्हैसांडला त्या लोणंदला पोळ्या अशा करायच्या, तिथंच मी तुम्ही जेवण म्हणण्याचं काय केलं. काय नाही म्हणले, तिथले लोक कोण थोडा शिदा वगैरे घेतला, स्टोव वगैरे घेतला आणि तिथं झोपल्या कुठं म्हणलं, त्या शाळेतच झोपले म्हणे. दुसरी कोणी म्हणलं असे मी झोपून राहू कशी एकटी, काय नाही. अगदी म्हणजे इतका बाबावर विश्वास की माझा बाबा आहे मला रक्षण करणारा. तर अशा प्रकारे ते खूप काही अनुभव आहेत. तर माझ्या परिवारातर्फे शौवा सेंटरतर्फे मी त्यांना भावभीनी श्रद्धांजली अर्पित करतो आणि शिवबाबाला एवढंच म्हणतो, जमीन सलाम करे आसमान सलाम करे, जमीन सलाम करे आसमान सलाम करे, शोभा दीदी आपको तो स्वयं शिव बाबा भी सलाम करे, स्वयं शिव बाबा भी सलाम करे. ओम शांती, ओम शांती. बैजींचा माझा सहवास फार कमी. मी लहान होतो, शाळा सुटली की त्या लगेच आपल्या परिवारात जॉईन झाले. त्यामुळे माझा लहानपणीचा सहवास फार कमी होता. असू दे. खेडेगावात राहणारं कुटुंब. दिदींचे वडील म्हणजे आजोबा माझे कधी गेलेत मला आठवत नाही. आणि त्यांचं कार्य, त्या पुण्याला होत्या त्यावेळेस मी पुण्याला होतो. त्यावेळेस आमच्या दोघांची 1-2 वेळा भेट झाली आणि काम चालू होतं. दिदींचं तर आत्ता आपण सर्वांनी ऐकलं आहे किंवा मी पण ते थोडंसं अनुभवलं अलीकडच्या काळात. मी थोडंसं वारकरी संप्रदाय, व्यसनमुक्त युवक संघटना महाराष्ट्र राज्य, बंडातात्या कराडकर, इंद्रजित साहेब देशमुख, आदरणीय राजूभाई या 2-3 व्यक्तींशी जोडलं गेलो. म्हणजे दिदी इकडं असल्यामुळं मी पण काहीतरी धडपड करत होतो. आणि व्यसनमुक्ती, देशी गाय पालन, सेंद्रिय शेती, दादांनी आत्ता बहिणी जर सांगितलं तर ते माझा मुलगा गुराळ चालवतो. तर हे सेवा कार्य आणि ह्याच्यानंतर त्यांनी आपल्या परिवारात येऊन हे जे काम, छोटंसं काम आहे पण ते मी करत असताना जे बघितलं आणि त्यांना जे एक बरं वाटलं म्हणायला येईल
आजपर्यंत मी कुठलीही गोष्ट बाजारात विकायला गेलो नाही, मी जी तयार करतो ती. परंतु तुळसारामभाईंच्या आईंचा शतक महोत्सव कार्यक्रम होता, त्यावेळेस मला आदेश दिला त्यांनी, तू गुळ घेऊन यायचं आहे आणि तिथं द्यायचं आहे, आणि मग हे परिवारातले जे जे कोणी लोक होते त्यांना हाताला धरून घेऊन यायचं. हा माझ्या भाच्याने केलं आहे, हे असं आहे, इतकं सेंद्रिय आहे, असं आहे. आज 20 वर्ष झालं आमच्या शेतीमध्ये कुठलंही केमिकल नाही. 40 गोवंश आहे घरी आणि काम करतोय. आणि मग आत्ता जो आपल्या संस्थेच्या माध्यमातून पण व्यसनमुक्तीचं काम त्या जामखेडला होत्या. कुठलीही गोष्ट निघाली की मला फोन करायचा, असं असं काम चालू आहे, असा असा कार्यक्रम चालू आहे, तिथं जायचं आहे. मी हातातलं काम सोडायचो, जायचो तिथं आणि पूर्ण वेळ द्यायचो. मग आपलं व्यसनमुक्तीची प्रचार फेरी असेल, योगिक शेतीबद्दल आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे काम असेल, तर या सगळ्या कामामध्ये मला डायरेक्ट तिथून फोन यायचा आणि जायला सांगायचा. मी जायचो. मी थोडं काय पाहिलं बघा, मी परिवारात जॉईन नसल्यामुळं कुठं माझ्या लोगो नाही, तो ड्रेस नाही, काय नाही, त्यामुळे थोडंसं शंकास्पद नजर असायची. पण मला आदेश होता, मी माझ्या परीनं मला जे शक्य आहे, मला जे देणं शक्य आहे ते मी देण्याचा प्रयत्न केला. एवढंच म्हणजे अलौकिक ह्याच्यातून माझी आत्या होती ती. पण परत ती शोभा बहिणजी, म्हणजे मी कुणालाही सांगताना शोभा बहिणजी म्हणूनच सांगायचो. आणि अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे परत त्या माझी काळजी घ्यायला लागल्या, म्हणजे असं वाटतं. आणि माझ्यावर जबाबदारी द्यायला लागल्या की तू आता या सगळ्यांवर लक्ष ठेव, या लक्षात सगळ्यांना सांग, तुझ्याकडे थोडं काहीतरी आहे असं मला वाटतंय. आणि मग त्या सांगायला लागल्या, म्हणजे सांगायच्या अशा बऱ्याच गोष्टी. तर हे सगळं आमच्या परिवारातनं म्हणजे लौकिक गोष्ट आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मी. पारलौकिक लोक ज्ञान काय असतं आणि त्या ज्ञानातून सेवा केल्यानंतर काय मिळतं आणि ते तेज म्हणजे काय हे मी फक्त शोभा दीदींकडे बघितलं, त्यांच्याकडून अनुभवलं. आम्ही दोघं आत्ताच्या जवळच्या काळात त्या ज्यावेळेस मी निगडीला यायच्या, आपणपाशी कमी वेळ असायचा माझ्यापाशी. आणि मी जिथं असेल तिथं, समजा मी गायींच्या तिथं गोशाळेत आहे, गुराळावर आहे, शेतामध्ये आहे, तिथं म्हणजे ह्या भानुदासला घेऊन यायच्या. आणि आमच्या बरोबर म्हणजे अशा घरात राहिल्या नाहीत ते कधीच, म्हणजे एक त्यांचा अनुभव, घरात कधीच राहिल्या नाहीत, फक्त ज्ञानात राहिल्या एवढंच मला जाणवतं. ओम शांती. ओम शांती. मी 10वीला शाळेत असताना माझ्या अगोदर त्यांना ज्ञान भेटलं होतं. मी 10वीला शाळेत असताना ते त्यांच्या भलीकडे येत होत्या. येत मग मलाही थोडं ते ज्ञान सांगत त्यांनी माझ्याकडून कोर्स तयार करून घेतला. त्यानंतर मला आतून त्या बोलवायच्या सेंटरला ज्ञान सांगायचं, असं कर, तू तसं कर. शाळेत गेला तर बाबाशी आठवण करायचा. असं प्रत्येक वेळा ते टच करायचे मला. एक दिवस असं झाला, माझा पेपर होता, मला उशीर झाला, लेट झाला. मी बाबाची आठवण करत होतो. म्हणलं बाबा मला प्रश्नपत्रिका भेटली पाहिजे 10वीची. मला उशीर झाला आणि ते सरांना उशीर झाला तिथून प्रश्नपत्रिका आणायसाठी. त्यांना बी 8:30 वाजले यायला आणि मला वेळ झाला 8:30. 8चे पेपर होता. आणि तर मी असं झालं तर शोभा बहिणीला बोललो, असं असं झालं. ते म्हणले बाबाची कामाला आहे. एवढं बोलून मी सरांचे अर्पण करतो. ओम शांती. खरं तर प्रत्येक मनुष्याला जीवन प्रवासामध्ये जन्मानंतर मृत्यूला सामोरं जावं लागतं. आणि त्या उक्तीप्रमाणे आमची जामखेडची असणारी शोभा बहीणजी या आपल्या सर्वातून निघून गेलेल्या आहेत. पण मी या भावपूर्ण श्रद्धांच्या प्रसंगी
एवढंच सांगू इच्छितो की जामखेडमध्ये त्यांनी जे सुविचारांची शोभा वाढवली, ती शोभा वाढवण्याचं काम जामखेडचं सेंटर ज्या बहीणजी बाई आहेत त्यामध्ये मी पण स्वतः, माझा परिवार नक्कीच अजून तेवढ्याच जोमानं करण्याचा प्रयत्न करेल. खरं तर बहिणजीच्या बाबतीत सांगण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ पण झालेला आहे. फक्त एवढंच मी सांगन की जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. आयुष्य किती मिळालं मोठं हे महत्त्वाचं नाही, पण जेवढं आयुष्य मिळालं त्या आयुष्यामध्ये आम्ही किती मोठं काम केलं हे महत्त्वाचं आहे. आणि नक्कीच मी जामखेडसाठी एवढंच सांगू इच्छितो की बहिणजींनी खेडेगावात एकदम गरीब परिवारात जाऊन एक ज्ञान देण्याचं सुंदर असं काम केलं. आणि नक्कीच त्या विचारांचा वारसा हा जामखेडमधून अजून तेवढाच त्यांच्या नावाप्रमाणे सुशोभित राहील अशी मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जाता एवढंच सांगेन की माझा वैयक्तिक परिवार म्हणजे गुलाबशेठ जांभळे असतील, दत्ताभाई असतील किंवा सर्वजण आम्ही म्हणजे नक्कीच एवढं सांगू इच्छितो की बहिणजी पण बोलले त्यांच्या विचारातून की जामखेडची राहिलेली काही अर्धवट कामं असतील, ती मग इमारतीच्या बाबतीत असतील किंवा त्यांच्या विचारात अजून काय चांगलं करा. दत्ताभाईंना बऱ्यापैकी माहीत आहे, आमचे गुलाबशेठ जांभळे. खरं तर त्यांच्यामुळे मी या परिवारात आलो. मी एक व्यावसायिक माणूस, पण खरंच म्हणजे मी असं स्वरूपातच बोलू शकतो काय की माझे वडील गेल्यानंतर माझ्या आईला 6 वर्षाचं काम बहिणीने केलं. ओम शांती. ओम शांती. जसं हे भाई म्हटले तसं पण बोलण्यासाठी खूप काय आहे, परंतु समयाच्या पुकारानुसार बहिणजींनी माझ्या मनात त्या गेल्यापासून एकच शब्द गुंजत आहे की समय कम आहे, स्वतःला चेक करा आणि चेंज करा. एवढे बोलून मी माझे भाषण संपतो. ओम शांती. जास्त काही बोलणार नाही. पवार साहेबांनी परिचय दिलेला आहे जामखेडचा. आणि सांगायचं एवढंच की बहिणजींबरोबर सेवेचा चान्स माझ्या एवढा कोणालाच मिळाला नसेल. 15 वर्ष सेवा मी त्यांच्याबरोबर केली. कशी केली, काय अनुभव सांगावेत ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. पवार साहेबांनी सांगितलेले आहेत. आणि आमच्या जामखेड तालुका आणि जामखेडच्या सेंटरच्या वतीने मी श्रद्धांजली वाहून माझे 2 शब्द पुरे करतो. ओम शांती. आज आपण सर्व बहिणजींना सुमन शब्दामध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. बऱ्याचशा आठवणी मनामध्ये जागृत झालेल्या आहेत. त्यापैकी 1-2 आठवणी मी तुमच्यामध्ये शेअर करतोय. ज्याला म्हणतात सुस्वभावी, शांत, तर प्रत्येक बहिणीमध्ये, प्रत्येक आत्म्यामध्ये एक ॲक्टिव्हिटीज असती. तर शोभा बहिणींमध्ये मी माझ्या जीवनामध्ये जी एक ॲक्टिव्हिटीज पाहिली ती मला खूप आवडली आणि मी कधीही विसरू शकत नाही. ती म्हणजे त्यांची मुरली वाचण्याची जी पद्धत होती बहिणजीची. असं वाटायचं जसं काय आपण मधुबनमध्ये बसलेलो आहोत आणि त्यांची मुरली ऐकत आहोत. म्हणजे जो स्वर फर्स्ट तर शेवटपर्यंत तो स्वर त्यांच्यामध्ये. आणि अजून एक आठवण म्हणजे नगरला ज्या वेळेस त्या आल्या किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये आल्या तर आज बी त्यांचा डब्बा आम्हाला आठवतो. काहीतरी करंजी म्हणा, काहीतरी लाडू म्हणा, त्या घेऊन येणार आणि आमचा हात त्यांच्यापुढे नेहमी असा असणार. त्यांनी आमच्यापुढे हात कधीच असा नाही केला. फक्त 2-3 वेळा त्यांनी सांगितलं, नंदूबाई या कधी आता जामखेडला. तर 3-4 वेळेला त्यांनी निमित्त बनवलं आम्हाला. जामखेडमध्ये व्यापारी बोलवले, सर्व काही नामांकित लोक बोलवले आणि प्रोग्राम करून घेतला त्यांनी. बहिणजींनी निमित्त बनवलं आम्हाला. खूप छान प्रोग्राम केले. आणि आता एक शेवटच्या दिवसामध्ये ज्यावेळेस बहिणजींना ॲडमिट केलं त्याच्या अगोदर एक 8-10 दिवस अगोदर त्यांनी मला फोन केला आणि फोनवर आमचं जे डिबेट झालं, जी चर्चा झाली त्याला ज्ञानचर्चा बी म्हणता येईल. ती चर्चा अशा याच्यावर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की नंदूभाई आपले ब्राह्मण परिवारातले लोक खूप शरीर सोडून राहिलेत, बहिणींनी पण शरीर सोडलं. तर हा प्रश्न विचारल्यानंतर जे आमचं डिबेट झालं ते आज मी इथं नाही बोलू शकत कारण खूप वेळ चर्चा झाली. आणि असं म्हणता येईल की त्यांना इतकं म्हणजे
छान वाटलं त्या डिबेटमधून, इतकं छान वाटलं की ते शब्द त्यांच्या अंतिम समयाला सुद्धा ते आठवत असतील. आणि त्यांना असं कधी वाटलं तर त्या फोन करायच्या आणि जवळजवळ अर्धा एक तास माझ्याशी बोलायच्या. तर ॲडमिट केल्यानंतर म्हणजे जसं कळालं बहिणजींना इथं घेऊन आलेत, सुरवेला ॲडमिट केलं, त्या दिवसापासून तर शेवटच्या 8 तारखेपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी सर्वजण योग करत होतो. आमच्या घरचेही करत होते आणि नगर सेंटरमध्येही करत होते, मीरा सोसायटीवालेही करत होते. रोज 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 अर्धा पाऊण तास 1 तास आम्ही त्यांना योगाचं दान देत होतो. मग आता ह्याच्यातून प्रश्न निर्माण होतो, जे आपण बाबांना प्रेयर केली, प्रार्थना केली, ते व्यर्थ गेली का? शरीर सोडलं ना त्यांनी, व्यर्थ गेली का? नाही. जो योग आपण त्यांच्यासाठी केला तो आज रिटर्नमध्ये बहिणजी आपल्याला अनंत पटीने आपल्याला सकाश म्हणून आणि एक दुवा म्हणून आपल्याला त्या देत आहे. आणि असंच त्यांना काहीतरी एक लहर आली. त्यांनी मला प्रथम ॲडमिट असताना व्हॉट्सअप कॉल केला, बोलले नाही, एक व्हॉट्सअप कॉल केला आणि व्हिडिओ कॉल. तर मी फक्त पाहिलं, त्यांना हात केला असा असा, त्यांनी पण हात केला. मी त्यांना फक्त म्हणलं आहे बाबा आहेत, योगच करत होतो त्यावेळेस. मी म्हटलं बाबा आहेत, पण त्यांनी मागचं दाखवलं, म्हणे मी बोलू शकत नाही. म्हटलं बोलू नका, योग चालू आहे तुमच्यासाठी. तर अशा खूप काही आठवणी आहेत बहिणींसाठी आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही होतं. समोरच्या आत्म्यांसंग बोलायचं कसं, सेवा कशी करून घ्यायची, मुरली कशी वाचायची, तर हे खूप काही गुण आहेत. आता वेळेचं भान ठेवून ज्यांना कोणाला श्रद्धांजली व्हायची असेल त्यांनी यावं आणि शॉर्टमध्ये आपली श्रद्धांजली बहिणजींना अर्पित करावी. आणि शेवटचं हेच सांगतो की बहिणजींच्या दुवा आपल्या पाठीमागं आहेत आणि बहिणजी आपल्यामध्येच आठवणीरूपी आहेत आणि त्या जिथं आहेत तिथं फार व्यवस्थित आहे. आणि मला कळालं ज्या दिवशी बहिणजीने शरीर सोडलं त्या दिवशी अत्यंत पॉवरफुल योग करून मी माझी भावना व्यक्त केली बाबांपुढं. म्हणलं बाबा, या आत्म्याने 35 ते 40 वर्ष आपली सेवा केलेली आहे, यांना जिथं बी जन्म मिळेल, तू जिथं पाठवशील तिथं असं घर दे की त्यांच्या कानात पहिल्याच दिवशी बाबा हा शब्द गेला पाहिजे. कोणता? बाबा हा शब्द गेला पाहिजे आणि मुरली हीच त्यांच्या कानावर गेली पाहिजे. एवढंच मी माझ्या बाबांना सांगितलं आणि माझे बाबा माझं पूर्ण, कारण 35 ते 40 वर्ष घातलेले त्यांनी ज्ञानामध्ये कधीच व्यर्थ जाणार नाही. जे काही आपण ह्या यज्ञामध्ये करतो तो आत्तापर्यंत प्रत्येकाचं हे सार्थकच झालेलं आहे, कोणाचंही व्यर्थ जात नहीं। ओम शांति। ओम शांति। परसों के दिन अमृत वेले 2:30 बजे हमारे आदरणीय शोभा बहन जी ने पुराना शरीर छोड़कर बाबा की गोद ली। कोरोना आजकल जो इतनी बीमारी सारे भारत में या दुनिया भर में फैली हुई है, उसके शिकार हमारे शोभा बहन जी भी हुए हैं। जामखेड़ में ही उनको कोरोना हो गया था, थोड़ा ज़्यादा उधर ही बढ़ गया, ज़्यादा होने के कारण नगर में आए। नगर में एक अच्छे हॉस्पिटल सुरभि जो नगर का नामचीन हॉस्पिटल है, उसमें एडमिट किया। 10-12 दिन ठीक रहे, बाद में थोड़ी तबीयत बिगड़ती गई ऐसे ऐसे, और परसों के दिन बाबा की गोद ली। शोभा बहन जी एक स्नेह मूर्त थे, उन्होंने अपने स्नेह से, प्रेम से सारे जामखेड़ वासियों को अपना बनाया। जामखेड़ में दादी रतन मोहिनी जी भी आके गए, जामखेड़ का बाबा का घर भी बनाया, जहाँ वो अभी इतने सब वक्ताओं ने बताया कि जहाँ वो इतनी सेवा के लिए भागते रहते थे, इतने भागते रहते थे कि अपने स्वयं का भी ख्याल नहीं रखते थे। तो शोभा बहन जी बहुत ही मीठे थे, उनका स्वभाव इतना अच्छा था कि सबको अपना बना लेते थे। तो ऐसी शोभा बहन जाना हमारे ईश्वरीय परिवार के लिए नुकसान है, लेकिन ड्रामा को कौन क्या कर सकता है। ड्रामा के अनुसार उनको जाना ही है। बाबा जो करवाता वो कल्याणकारी है, तो उनका आगे का प्रवास, शरीर तो विनाशी है, शरीर तो विनाशी है, आत्मा अविनाशी है। जो भी हमने 5 तत्वों के शरीर को समाप्त कर दिया, तो भी आत्मा जो अपने संस्कार लेके गई है, वो संस्कारों के कारण मुझे ऐसा लगता है वो अपने ब्राह्मण परिवार में ही वापस जाके सेवा करेंगे।
ओम शांति। तेरी याद का दीप जले मन में, एक जोत जगे इस जीवन में। तेरी याद का दीप जले मन में, एक जोत जगे इस जीवन में। रहता है कमल जैसे जल में, रहता है कमल जैसे जल में। मैं मुक्त हूँ तन के बंधन में, तेरी याद का दीप जले मन में। सचमुच वो घड़ी बड़ी अद्भुत, तेरे ध्यान में जब खो जाता हूँ। सचमुच वो घड़ी बड़ी अद्भुत, तेरे ध्यान में जब खो जाता हूँ। अंबर के पार बसा है तू, अंबर के पार बसा है तू। पर अपने पास ही पाता हूँ। देखूं मैं तुझको चिंतन में, तेरी याद का दीप जले मन में। एक जोत जगे इस जीवन में, तेरी याद का दीप जले मन में। तेरे अमर मिलन का गीत मधुर, मेरा रोम रोम नित गाता है। तेरे अमर मिलन का गीत मधुर, मेरा रोम रोम नित गाता है। अंतर का ये आनंद किसी से कभी कहा नहीं जाता है। अनुभव करता हर धड़कन में, तेरी याद का दीप जले मन में। एक जोत जगे इस जीवन में, रहता है कमल जैसे जल में, रहता है कमल जैसे जल में। मैं मुक्त हूँ तन के बंधन में, तेरी याद का दीप जले मन
मगन हो गया हूँ। तेरी याद में मैं मगन हो गया हूँ। न जाने मैं किस लोक में खो गया हूँ। न जाने मैं किस लोक में खो गया हूँ। तेरी याद में मैं मगन हो गया हूँ। मेरे दिल की बातें तो दिल से सुनता, कहूँ क्या मैं मुख से तू पहले ही सुनता। मेरे दिल की बातें तो दिल से सुनता, कहूँ क्या मैं मुख से तू पहले ही सुनता। तेरे प्यार की इंतहा अब कहाँ है, गगन से धरा मिल रही ये जहाँ है। तेरे प्यार की इंतहा अब कहाँ है, गगन से धरा मिल रही ये जहाँ है। गगन से धरा मिल रही ये जहाँ है। परम शांति के सिंधु में सो गया हूँ। तेरी याद में मैं मगन हो गया हूँ। प्रभु या खुदा या सखा क्या कहूँ मैं, जो भी हो तुम बिन रह ना सकूँ मैं। प्रभु या खुदा या सखा क्या कहूँ मैं, जो भी हो तुम बिन रह ना सकूँ मैं। तुमसे ही दिल के सभी रिश्ते नाते, चलूं मैं तुम्हारे ये संग हंसते गाते, संग हंसते गाते। तेरा ही था बाबा, तेरा ही हो गया हूँ। न जाने मैं किस लोक में खो गया हूँ। तेरी याद में मैं मगन हो गया हूँ। तेरी याद में मैं मगन हो गया। तेरी याद में मैं मगन हो गया।
मन मेरा मुस्कुराता, बाबा तुमको सोच कर हर वक्त ऐसा लगता, हर वक्त ऐसा लगता जैसे खड़े हो पास आकर तेरे प्यार के रंग में, जीवन सुखी बन जाए तेरी याद में बाबा, हर लम्हा हसीन बन जाए तेरी याद में बाबा, हर लम्हा हसीन बन जाए। गुजरे जो पल मिलन में वो दिल नशी बन जाए तेरी याद में बाबा, हर लम्हा हसीन बन जाए तेरी याद में बाबा, हर लम्हा हसीन बन जाए तेरी याद में बाबा। ओ जाने वाले हो सके तो लौट के आना, ओ जाने वाले हो सके तो लौट के आना। ये घाट तू ये बाट कहीं भूल न जाना, जाने वाले हो सके तो लौट के आना। बचपन के तेरे मीत तेरे संग के सहारे, बचपन के तेरे मीत तेरे संग के सहारे, ढूंढेंगे तुझे गली गली सब ये गम के मारे, पूछेगी हर निगाह कल तेरा ठिकाना, जाने वाले हो सके तो लौट के आना। दे दे के ये आवाज कोई हर घड़ी बुलाए, दे दे के ये आवाज कोई हर घड़ी बुलाए, फिर जाए जो उस पार कभी लौट के ना आए। है भेद ये कैसा कोई कुछ तो बताना, जाने वाले हो सके तो लौट के आना। ये घाट तू ये बाट कहीं भूल न जाना, जाने वाले हो सके तो